श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. मी महाराजांच्या सेवेत कशी आले, महाराजांच्या सेवे करता करता डायरेक्ट ICU मध्ये कशी पोहोचले, हे सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की मला भरपूर जणींचा हे आलंय की ताई, मला सांगा तुमचा अनुभव की तुम्ही सेवेत कशा आल्या. माझा अनुभव ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल, कारण की अनुभवच तसा आहे. मी महाराजांच्या सेवेत आले. माहिती नाहीये मला खरंच, जेन्युइनली माहिती नाही मी महाराजांच्या सेवेत कशी आले. पण डायरेक्ट 11 गुरुवार करायला लागली. 11 गुरुवार करत होती. माझी प्रत्येक सेवा संतान प्राप्तीसाठी असायची. माझं श्रावण महिना चालू झाला आणि श्रावण महिन्यामध्ये अ, गुरुचरित्र पारायण माझं चालू होतं आणि त्यासोबत माझी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट जी आहे ती पूर्ण झाली होती. जे 1 दिवस आड जे आपल्याला इंजेक्शन घ्यायचे असतात, ते इंजेक्शन माझे चालू होते आणि ती ट्रीटमेंट माझी पूर्ण झाली. आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायणाचा माझा अ, 5वा का 6वा दिवस होता. त्या दिवशी काय झालं, अचानकच माझ्या पोटात खूप दुखायला लागलं आणि दुखायला लागल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो जवळच्याच हॉस्पिटलला. तर तिथे ते म्हणे, की तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागेल. त्यांना काही माझं दुखणं कळालं नाही. त्यांनी मला 1-2 सलाईन लावल्या आणि म्हणे, "तुम्ही ॲडमिट व्हा किंवा मोठ्या दवाखान्यात जा." आम्ही तिथून छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथे असं कळालं जेव्हा सोनोग्राफी वगैरे सगळे रिपोर्ट झाले, की माझ्या ओव्हरी हायपर स्टिम्युलेट झाल्या आहे. ओव्हरी हायपर स्टिम्युलेट आणि त्यामध्ये माझ्या पूर्ण शरीरामध्ये पाणी झालं आहे आणि याचा विलाज जो आहे तो जर लवकर नाही झाला, तर माझी जगण्याची शक्यता नाहीये. कारण की त्यावेळेस त्या पाण्यामुळे माझी किडन्या, लिव्हर सगळं खराब झालं असतं. असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर प्रचंड घाबरलेलो. डायरेक्ट मला एन-आय-सी-यूत ॲडमिट केलं आणि त्यावेळेस एन-आय-सी-यूचे बेडही रिकामे, माफ एन-आय-सी-यू आले, आय-सी-यूमध्ये शिफ्ट केलं त्यावेळेस आय-सी-यूचे जे बेड आहेत तेही रिकामे नव्हते. त्यानंतर मग असंच एका डॉक्टरच्या ओळखीने मला बेड भेटला. पण त्या दवाखान्यातही माझा इलाज नाही होऊ शकला. त्यामुळे आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो. तिथे आय-सी-यूमध्ये ॲडमिट झाले आणि त्यानंतर जी सुरू झाली महाराजांची लीला आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रवास तो होता. कारण की जे आपण म्हणतो, की ही माझी माणसं आहे, ती माझी माणसं आहे, हा माझा परिवार आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कोणावरच विश्वास ठेवू नका आणि तुमच्या मदतीला कोणी येईल अडचणीच्या काळात, हे तर सोडूनच द्या. सख्खा व्यक्तीसुद्धा जवळ येत नाही. महिलांना मी खास करून सांगेल, तुमचा नवरा आणि तुमचे आई-वडील एवढेच लोक तुमच्यासाठी आहे. बाकी सगळे लोक मतलबी दुनिया आहे ही, कोणीही येत नाही. माझ्या टाईमाला असं झालं होतं, की लोकांना वाटायचं, की हिचे मिस्टर आम्हाला काय पैसे मागतात, की काय म्हणून ते आम्हाला माझी तब्येत विचारायला एक कॉल करत नव्हते. भलेही आम्हाला गरज नव्हती. महाराजांची कृपा आमच्यावर भरपूर होती, की आम्ही आमचा दवाखाना स्वतः करू शकत होतो. माझे मिस्टर तेवढे समर्थ होते, की माझा इलाज ते करू शकेल. असं त्यांना वाटायचं, गैरसमज झाला होता आणि माझ्या पोटात पाणी झालं. त्यानंतर असं झालं, की मला प्रचंड वेदना होत होत्या. आय-सी-यूमध्ये काहीच मला सुचत नव्हतं, की मी काय करू? आणि मला असं वाटत होतं, की संपलं आता सगळं. हा जो आहे तो माझा शेवटचा काळ आहे. म्हणजे हा माझा शेवटचा टप्पा आहे. मी आता जगू शकत नाही. कारण की माझं दुखणंच एवढं वाढलं होतं. माझं पोट एवढं फुगलं होतं, की कोणी मला म्हणेल, की हिला 9वा, 8वा, 9वा महिना चालू आहे. एवढं माझं पोट फुगलं होतं त्या पाण्यामुळे. आणि मला मी जसं बोलते मला बोलताही येत नव्हतं. एवढा श्वास अटकत होता. श्वास घ्यायलाही मला त्रास होत होता. आणि त्यानंतर ट्रीटमेंट सुरू झाली. माझं पाणी जे आहे ते काढण्यात आलं. प्रत्येक दिवशी थोडं-थोडं पाणी पोटातून, पाठीमधून काढणं चालू होतं आणि ते काढताना प्रचंड वेदना होत होत्या. आजही ते दिवस मला आठवले, की खूप त्रास होतो. कारण की आपल्या परिवारापासून एवढे दिवस लांब राहणे आणि माझ्या परिवाराला मला भेटूनही माझ्या मिस्टरांना मला भेटूनही देत नव्हते. आई-वडिलांना भेटून देत नव्हते. इथे माझ्या हाताच्या पूर्ण नसा ज्या आहेत त्या सलाईन आउट झाल्या होत्या. कारण की एवढ्या दिवस इंजेक्शन सोडणं शक्य नव्हतं म्हणून इथून कापून सेंट्रल लाईन टाकण्यात आली होती. इथे सलाईन होती. खाणं-पिणं पूर्णपणे बंद होतं. आय-सी-यूमध्ये काहीच खाणं म्हणजे खायला हेच नव्हतं, खातच नव्हते आणि पाणी पण नव्हतं. कारण की ऑलरेडी शरीरात एवढं पाणी झालेलं होतं. ते झालं आणि मग माझं पाणी काढण्यात आलं. मला 3 ते 4 दिवस सारखं पाणी काढत होतं पोटातले माझे डॉक्टर. आणि महाराजांची लीला अशी की जे कोणी डॉक्टर यायचे ते मला सेवेकरी भेटायचे. अ, माझं पाणी काढताना मला वेदना होऊ नये म्हणून ज्या मॅडम आहेत
त्या मला सांगायच्या, की मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राजवळच राहते. कारण की माझ्या तोंडात फक्त मला वेदना व्हायच्या म्हणून माझ्या तोंडात एकच नाव होतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मी प्लस स्वामींशी भांडतही होते, की मला तुम्ही इथे का आणलं? मी एवढी सेवा करते. आता भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही. कारण की मी नवीनच सेवेत आले होते. महाराजांनी पहिले माझे भोग भोगून घेतले. तेव्हा मला कुठे आज हे सुख जे आहे, जे तुम्ही सगळं पाहत आहात, ते भेटत आहे. आणि त्या वेदनातून मी जात होते. म्हणजे भरपूर त्रास होत होता. महाराजांची कृपा कुठेतरी असं वाटत होतं, की मी का स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आले? आज त्यांच्या सेवेत नसते आले, तर आज मी इथे नसते. ते भोग मला भोगायचेच होते. पण एवढं आहे, की ते भोग मला लवकर मिळाले. आणि त्या भोगातून जी तीव्रता आहे, ती माझी कमी झाली. आणि दुःखाचा काळ हा खूप महत्त्वाचा आहे. दुःखाच्या काळामध्ये जे माझे सख्खे लोक आहेत, ते सुद्धा मला तिथे पाहण्यासाठी आले नाही किंवा भेटण्यासाठी आले नाही. त्यांना काय वाटायचं महाराजांनाच माहिती आहे. पण 10 दिवस तिथे मला भरपूर परेशानी झाली आणि त्या 10 दिवसातच मला कळालं होतं, की मला ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली आहे म्हणून. आता ट्विन्स प्रेग्नन्सीचं मिसकॅरेज कसं झालं? माझ्या पोटामध्ये पाणी झालं. त्यानंतर ते पाण्याचा इश्यू क्लिअर झाला आणि ट्विन्स प्रेग्नन्सी आहे म्हणून कळालं. डॉक्टरांनी तिथेच सांगितलं होतं, की हे तुम्ही तुम्ही इथेच अबॉर्ट करा म्हणून हे बाळं. कारण की हे पुढे टिकणार नाही. असं पण आपलं शेवटी एवढ्या दिवसाबाद राहिलं आणि त्यातल्या त्यात ट्विन्स होते, की आम्ही म्हटलं जोपर्यंत कॅरी होईल तोपर्यंत बट आम्हाला हे ठेवायचं आहे. ठेवलं. मी प्रचंड खुश होते कारण की ट्विन्स राहिले. महाराजांनी 1 बाळ मागितलं होतं. त्यांनी 2 दिले. प्रचंड खुश होते मी कारण की माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्या आनंदापुढे मी माझं सगळं दुःख विसरले होते. पण महाराजांच्या लीला काहीतरी वेगळ्याच होत्या. 3 महिने अगदी आरामात गेले. 3 महिन्यातही भरपूर प्रॉब्लेम होते, बट असं नव्हतं झालं. आणि 3 ते 4 महिने गेल्यानंतर आज माझा 4था महिना संपून उद्या मला 5वा लागणार होता. तर त्याच दिवशी माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मला लेबर पेन सुरू झाले. लेबर पेन एवढं वाढलं, की अ, तिथेच मला माझी डिलिव्हरी करावी लागली आणि एका आईसाठी स्वतःचं 5 महिन्याचं माझं बाळ, 2 एक मुलगा आणि एक मुलगी होती ती. आम्हाला दाखवले पण होते, की एका आईसाठी आपलं जी एवढासा जीव त्याला समोर त्याच्या जीवासाठी तडफड करताना पाहणं हे खूप कठीण आहे. कारण की मी स्वतः ते पाहिलंय, की माझं ते जे 2 बाळ होते, त्यांची जोपर्यंत नाळ माझ्याशी जोडली होती, तोपर्यंत ते बाळ साईडला ठेवल्यानंतर ते बाळ त्यांचे हातपाय हलवणं वगैरे सगळं करत होते आणि ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते, की माझे बाळ तिथं तडफड करतंय. पण मी पूर्ण हतबल झाली होती. माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, की मी त्यांना वाचवू शकेल म्हणून मी फक्त महाराजांना "महाराज, हे कोणत्या संकटात तुम्ही मला टाकलं आहे?" म्हणून. कारण की अ, अवघड आहे आयुष्यामध्ये हा क्षण कोणावरतीच येऊ नये. भरपूर कठीण होतं ते. पण त्यानंतर ते सगळं झालं. ते बाळ डेथ झाली आणि त्यांनी ते माझ्या समोरून नेली. त्यानंतर 1 ते दीड महिना मी पूर्ण डिस्टर्ब होते, की आणि मला तेच सारखं आठवत होतं. ते बाळ हालचाल करताना तेच माझ्या डोळ्यासमोर येत होतं. आणि त्यानंतर तो दिवस गेला. 3री प्रेग्नन्सी राहिली म्हणजे त्या ट्विन्सनंतर हे 3रं बाळ. तेव्हा आता वाटलं, की एकच बाळ राहिलं आहे. सगळं व्यवस्थित होईल. आणि मेन म्हणजे आता हे बाळ मला भेटेल ह्या आशेवरती मी महाराजांच्या सेवेला लागले आणि सेवेमुळेच ते बाळ राहिलं होतं. पण महाराजांची लीला तिथे संपली नव्हती. महाराजांची जे माझी परीक्षा होती ती संपली नव्हती. माझे जे भोग होते ते संपले नव्हते. माझे 2 महिने गेल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाचे जे ठोके आहेत ते अचानकच चालल्या गेले. ते बाळ तिथेच मिस झालं. तिथेच आम्हाला माझं मिसकॅरेज होऊन गेलं आणि ते बाळ पण आम्हाला काढावं लागलं. त्यानंतर तर माझी अशी अवस्था झाली होती, की "बास स्वामी, आता मला परीक्षा नका पाहू." आणि ते बाळ मिस झाल्यानंतरही 2 वर्षानंतर आता हे बाळ मला झालं आहे. असे काही अनुभव आहे. महाराजांच्या कृपा आहेत. महाराज आहे म्हणून आज सगळं चांगलं आहे. महाराजांनी साथ दिली. महाराजांच्या सेवेने आज एवढं सगळं जे पक्के आहे ते चांगलं झालं आहे. तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.